चला तर मैत्रिणींनो, आज आपण रेडीमेड ब्लाऊजला व्यवस्थित कसं स्टिच करायचं ते बघूया। रेडीमेड ब्लाऊज आहे ना, हे खूप मोठ्या साईजचं आणि म्हणजे फिनिशिंगमध्ये शिवलेलं नसतं की ते व्यवस्थित बसत नाही। जर त्याच्यात खूप कफ असेल ना तर ब्लाऊज व्यवस्थित बसतं, पण काही जणींना ते कफ लावलेले आवडत नाही म्हणून ते लोक काढून टाकतात। तर असंच हे एका काकींचं मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे आणि त्या काकींनी त्याच्यातून कप काढून टाकले होते आणि मुंड्याचा आकार वगैरे पण व्यवस्थित नव्हता। शोल्डर 4 होतं आणि मग ती बाही व्यवस्थित शोल्डरवर बसत नाही, खाली थोडं म्हणजे शोल्डर मोठं असल्यामुळे व्यवस्थित बसत नाही। तर मग ते कटिंग करून त्याला परत आपल्या चांगल्या ब्लाऊजसारखं करायचं होतं। तर मी ते करायची तुम्हाला पद्धत दाखवते बघा। शोल्डर आधी 4 होतं ना, ते कट करून घेतलं, ते 2.5 करून घेतलं आणि शोल्डरपासून मुंड्याचा आकार द्यायला 6 वर आणि पुढे असा चौकोन तयार करून घेतला आणि मग त्याला मुंड्याचा आकार दिला। तर आपण ते कफ काढून घेतलेत ना, तिथे टक्स मारून घेऊया। आपण जसं 4 टक्स ब्लाऊजला टक्स मारून घेतो ना, तसं त्याला ऑलरेडी एक टक्स असतो, पण तो पण व्यवस्थित नसतो। म्हणजे त्याला काही किती इंचावर का आहे काही नाही, जिथे त्यांना हे झालं तिथे ते टक्स दिलेला असतो, त्याचा काही उपयोग नसतो। तर तो टक्स एक आणि आपण अजून 2 ठिकाणी टक्स मारून घेतले, म्हणजे त्या ब्लाऊजला तसा पफ आला पाहिजे कटोरीसारखा म्हणून। तो पफ जर नाही आला ना तर ते ब्लाऊज अगदी असं फ्लॅट दिसतं, म्हणून आपण टक्स मारून घेऊया। जिथून कफ काढला होता ना, तिथेही आपण शिलाई मारून घेतली। हे बघा, असा आकार येण्यासाठी आपण टक्स मारून घेतले। हे बघा, असं आपण इथे मधल्या साईडला तो टक्स दिलाय ना, म्हणून मार्जिनच्या साईडने, म्हणून आपल्याला शोल्डरच्या इथे ते कमी जास्त झालं। त्याला आपण आता मुंड्याचा आकार देऊन घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घेऊया। रेडीमेड ब्लाऊजला कुठेही कसाही म्हणजे व्यवस्थित आकार नसतो, म्हणून रेडीमेड ब्लाऊज घेण्यापेक्षा ब्लाऊज शिवून घेतलेलं बरं असतं।
त्यामुळे एवढं कमी पडत आहे. आपण आता बाहीला व्यवस्थित आकार देऊन घेऊया.
बघू शकता. शोल्डर पण कमी झाला आहे, स्लीवला आकार पण दिला आहे व्यवस्थित. ते घातल्यानंतर पफही व्यवस्थित येणार आहे. कटिंग शटिंग करून पण व्यवस्थित आले आहे. अशा प्रकारे तुम्ही पण